गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। सामनाच्या रोखोक सदरामधून राऊतांचा गंभीर आरोप। राऊतांच्या आरोपाला अनिल देशमुखांचा दुजोरा। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी आदित्यनाथ घरी बसतील, संजय राऊत यांचं भाकीत। बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंकडून खास प्रयत्न। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। निवडणुकीमध्ये पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वडाळा चुनाभट्टीसह बीकेसीमध्ये नालेसफाईची पाहणी। नालेसफाईचं काम युद्ध पातळीवरती सुरू। नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन। भावेश भिंडे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 29 मे पर्यंत वाढ। भिंडे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधला मुख्य आरोपी। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये पोर्शे कार फिरलेल्या मार्गावरती 100 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। तर निषेधार्थ काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। गुजरातच्या राजकोटमधल्या गेम झोनमध्ये अग्नितांडव। 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू। दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल। दिल्लीमधल्या विवेक विहार परिसरातील लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग। 7 चिमुकले दगावले। अकोल्यासह जळगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू। यवतमाळमध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद। राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं। मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। तर धुळ्यामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा। नागरिकांचे प्रचंड हाल। आजपासून कोकणामध्ये समुद्री पर्यटन बंद असणार। 31 ऑगस्टपर्यंत समुद्री पर्यटन बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय। आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर आणि जामनेर तालुक्यात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।